शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एनडीएमध्ये म्हणजेच महायुतीमध्ये विलीनीकरण होणार का या राजकीय चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे। खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे विधान केले आहे। दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की महाराष्ट्रात सध्या तरी असे काहीही घडणार नाही। जे पक्ष आधीपासूनच महायुतीसोबत आहेत त्यांच्याशिवाय एनडीएमध्ये कोणताही नवीन पक्ष येत नाहीये। तसेच शरद पवार यांच्या पक्षाचा कोणताही खासदार किंवा आमदार फोडला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले। खरं तर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जर महायुतीकडून चांगली ऑफर आली तर विचार करू असे विधान केले होते, ज्यानंतर या चर्चांना उधाण आले होते। मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे विलीनीकरणाच्या आणि पक्षफुटीच्या सर्व शक्यतांवर तुर्तास पडदा पडला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही या संपूर्ण प्रकरणावर अजून कोणतीही अधिकृत भूमिका किंवा वक्तव्य समोर आलेले नाही। त्यामुळे विलीनीकरणाच्या केवळ वावड्या होत्या हे आता स्पष्ट झाले आहे। मुख्यमंत्र्यांच्या या थेट खुलाशानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातील चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून सध्या महायुतीत कोणताही नवीन मित्रपक्ष सामील होणार नसल्याचे निश्चित झाले आहे। अवतार 2.0 भी आ रहा है। हमने वापस उनको ये कहा है कि हमने अच्छा काम किया है तो हमको उसका रिवॉर्ड मिले और उसमें भी ज्यादा से ज्यादा पैसा हमको मिले। उसको भी उन्होंने कहा है कि हम जिस प्रकार से अच्छा अगर उसमें पहल करके काम करेंगे तो उसमें भी भारत सरकार और मंत्रालय हमको मदद करेगा। तो मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं। एक प्रश्न पॉलिटिकल आहे की एनडीए मध्ये आणखी एक नवीन पक्षाची एंट्री होणार का महाराष्ट्रात, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या अनुषंगाने, कारण जयंत पाटलांनी काही नेत्यांच्या भेटी घेतलेलं कळतं। असं आहे की ही तुम्ही मॅन्युफॅक्चर केलेली बातमी आहे। त्यामुळे याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगतो, महाराष्ट्रातनं एनडीए मध्ये कुठला नवीन पक्ष येणार, आता जे पक्ष आहेत तेच पक्ष राहतील। कुठलाही नवीन पक्ष आता एनडीए मध्ये येण्याची आमची कुठली चर्चा नाही। पण सोबतचे लोक सोडून जाऊ नये म्हणून अशा स्वरूपाच्या बातम्या पेरल्या जातात का? आम्ही सोबतच्या कोणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाही। जे त्यांच्यासोबत आहेत, म्हणजे शरद पवार साहेबांच्या पक्षात जे खासदार आणि आमदार आहेत त्यांना कोणालाही तोडण्याचा आमचा प्रयत्न नाही।